एका बाजूला आपण त्या ठिकाणी रायगडावरती महाराजांचा राज्याभिषेक करायला जातो आणि आपण जर बघितलं तर त्यावेळेस खाली येत असताना आपली सुद्धा मान शर्मेनं झुकली जाती का तर दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला असतो। आणि मग अशा अनेक ठिकाणी पंढरपूरची वारी झाली भाऊ परवा, पंढरपूरच्या वारीमध्ये आपण बघितलं जिथं पालखी तळ होऊन गेला त्या पालखी तळाच्या आजूबाजूला आपण बाटल्या हुडकल्या तर एक ट्रकभर बाटल्या सापडतील अशी परिस्थिती आहे। आणि मग नेमकं सार्वजनिक ठिकाण म्हणजे कोणतं तर ही सार्वजनिक ठिकाणं ज्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी बंदी असताना अशा ठिकाणी मात्र राजरोजपणे आणि मग आपण भाऊ खूप चांगलं त्या ठिकाणी 1 वर्ष शिक्षा आणि 10,000चा दंड केलाय, परंतु मला असं वाटतंय की त्याला 7 वर्षाच्या आत शिक्षा असली की पोलीस स्टेशनलाच बेल दिला जातो। आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर त्या पोलिसांच्या हातात राहतं की कुणाला कसं सोडायचं आणि किती रुपये घेऊन सोडायचे। आणि मग त्याच्यासाठी ह्याला आपल्याला नॉन बेलेबल करणं गरजेचं आहे। आणि त्याच्यातली एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की पोलीस स्टेशनमध्ये भाऊ तुम्ही जाऊन कधीतरी बघा, पोलीस स्टेशनच्या कोपऱ्यात सुद्धा बाटल्या आपल्याला सापडतात।